माझं नाव शिवानी वैभव झोरे. मी सरांकडे कपिल कानडे सरांकडे गेले 3-3.5 वर्ष झालं ट्रीटमेंट करते इन्फर्टिलिटीसाठी. स्टार्टिंगला मी लॅप्रोस्कोपी सर्जरी केली होती सरांकडे. त्याच्यानंतर ना मला नॅचरली कन्सिव्ह झालं होतं प्रेग्नन्सी, आणि पण काही कारणाने फर्स्ट 3 मंथमध्ये मिसकॅरेज झालं. मग सरांनी परत IVF स्टार्ट केलं, IVF ट्रीटमेंट. त्यानंतर सेकंड आम्ही IVF आता स्टार्ट केलं लास्ट इयरला, आणि त्यामध्ये मग फर्स्ट म्हणजे त्या सेकंड अटेम्प्टमध्ये मला कन्सिव्ह झालं. त्यानंतर आम्ही खूप खुश होतो, माझी फॅमिली, हजबंड. आम्ही जेव्हा माझ्या बेबीचे फर्स्ट हार्टबीट्स ऐकले तेव्हाही सगळे खुश होतो. कालच माझं C-सेक्शन प्लॅन केलं होतं सरांनी. ती सर्जरी एकदम व्यवस्थित सगळ्या स्टाफनं खूप कॉपरेटिव्ह केलं, आणि मला बेबी बॉय कन्सिव्ह झालेला आहे, आणि तो पण हेल्दी आहे, मी पण हेल्दी आहे, आणि छान वाटतं. म्हणजे आज खूप खुश आहे माझी फॅमिली, मी, माझे हजबंड, सगळेच खुश आहोत. काल जी सर्जरी झाली त्यामधून पण मी खूप चांगले रिकवर झाले. फर्स्ट वॉक कालच केलं, ते पण एवढं पेनफुल नव्हतं, आणि आजही मी माझं वॉक केलं, काहीच प्रॉब्लेम नाही आला. आणि यांचा नर्सिंग स्टाफ सुद्धा इतका कॉपरेटिव्ह आहे, सगळ्या गोष्टीमध्ये हेल्प करतात. कुठलीही गोष्ट विचारली, काही झालं तरी प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं. आणि सरांचं म्हणजे कपिल कानडे सरांचं म्हणजे प्रत्येक पेशंटसाठी 100% एफर्ट्स कसे द्यायचे आणि रिझल्ट कसा येईल हाच प्रयत्न त्यांचा नेहमी असतो, आणि माझ्या बाबतीत तो मला मिळालाय. थँक्यू सर, थँक्यू स्टाफ आणि ऑल टीम. सरांच्या हॉस्पिटलमध्येच एम्ब्रिओलॉजिस्ट लॅब, बाकी सगळ्या सोयी व्यवस्थित आहेत, आणि माझा एक्सपिरियंस तर चांगलाच होता. आपका जो IVF यहाँ पे हुआ था, तो आपका एक्सपीरियंस कैसा रहा IVF में? वो ज्यादा पेनफुल था या कैसा था IVF? नाही, म्हणजे प्रत्येक वेळेस असं वाटतं की घाबरतो आपण फर्स्ट टाइम, नाही का. IVF म्हणजे खूप सारे इंजेक्शन्स, पेनफुल असेल ते इंजेक्शन्स घ्यावे लागतील आपल्याला. पण मला तरी एवढं काही नाही वाटलं, ते एवढे पेनफुल नव्हते, आणि ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स चांगला होता. म्हणजे सरांचं जे कन्सल्टेशन होतं, ते सांगण्याची पद्धत, म्हणजे एक्सप्लेन करतात ते सगळ्या गोष्टी, त्या खूप चांगल्या वाटल्या. आणि मॅडमने मला खूप चांगल्या पद्धतीनं एक्सप्लेन केलेलं की कसे एम्ब्रिओ बनले, एम्ब्रिओ म्हणजे काय, कोणत्या ग्रेडचं आहे, की बनले, ते सगळं मला एक्सप्लेन केलं होतं, आणि खूप छान पद्धतीनं सगळ्या गोष्टी सांगितल्या. इंजेक्शन्स किती लागतील, काय कसे असतील, तेही खूप छान पद्धतीनं व्यवस्थित आधीच समजून सांगितलं होतं. फुल प्रोसेस IVFची काय असते, म्हणजे आधीच आपण IVF म्हटलं की घाबरून जातो, तर तसं नाही. पण माझा एक्सपिरियन्स तर चांगला होता ह्या हॉस्पिटलमध्ये, आणि अजिबातच असं खूपच पेनफुल आहे असंही नाही वाटलं. इझी होतं.